नमस्कार. मी तुमची सखी आणि मार्गदर्शक ज्योतिष केंद्राच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कधीकधी आपल्या आयुष्यात असं घडतं की देव आपल्याकडून अशी एखादी गोष्ट हिरावून घेतो ज्याच्याशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण रडतो, आपण कोलमडून जातो आणि देवाला दोष देतो. पण माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर ईश्वराने तुमच्याकडून तुमचं काहीतरी प्रिय हिरावून घेतलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तो तुम्हाला लवकरच असं काहीतरी देणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तो जो काही करतो तो आपल्या हितासाठीच करतो. कदाचित आज तुम्हाला वाईट वाटत असेल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला स्वतःलाच समजेल की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या खास कार्यक्रमात मी तुमच्यासाठी काही अशा गोष्टी घेऊन आले आहे ज्या ऐकून तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हालाही ईश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेची साक्ष देईल. मी आज तुमच्याशी केवळ वरवरच्या गप्पा मारणार नाहीये. एक ज्योतिष तज्ज्ञ म्हणून मी नेहमी जमिनीवर राहून प्रॅक्टिकल गोष्टींवर विश्वास ठेवते. एप्रिल 2026चा हा महिना कुंभ राशीसाठी नेमका कसा असेल हे आपण ग्रहांच्या अचूक स्थितीनुसार पाहणार आहोत. आपल्या या चॅनलवर जे प्रेक्षक नियमितपणे येतात, जे प्रेम व्यक्त करतात, त्यांचे मी मनापासून आभार मानते. पण जे नकारात्मक कमेंट्स करतात त्यांना मला एकच सांगायचंय, जोपर्यंत तुम्ही स्वतः सकारात्मक होत नाही तोपर्यंत साक्षात परमेश्वरही तुमचं भलं करू शकत नाही. यश त्यांनाच मिळतं ज्यांचा स्वतःवर आणि दैवावर विश्वास असतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या तुमची 7.5 उतरती आहे. पण लक्षात घ्या, तुमचं भविष्य फक्त तुमच्या राशीवर नाही तर विश्वातील ग्रहांच्या हालचालींवर म्हणजेच युनिव्हर्सल ट्रान्झिटवर अवलंबून असतं. तुमच्या कुंडलीत तुम्ही काय लिहून आणलं आहे, तुम्ही सेलिब्रिटी बनणार की संघर्षात राहणार हे तुमचे ग्रह ठरवतात. पण एप्रिल 2026मध्ये ब्रह्मांड तुमच्यासाठी काय घेऊन येतंय हे जाणून घेणं खूप रंजक ठरेल. चला तर मग सुरुवातीला बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. तुमच्या राशीचा स्वामी शनी सध्या 2ऱ्या घरात आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर बुध केंद्रस्थानी आहे आणि शुक्र 19 एप्रिलला 3ऱ्या घरातून 4थ्या घरात प्रवेश करेल. तसं पाहायला गेलं तर मोठ्या आजाराची चिंता मला दिसत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 8व्या घराचा स्वामी तुमच्या 1ल्या घरात येऊन बसला आहे. बुध म्हणजे आपल्या नसा, आपली त्वचा. या महिन्यात तुम्ही तुमच्या त्वचेची म्हणजे स्किनची खूप काळजी घेणार आहात. नवीन फेस वॉश, व्हिटॅमिन सी सीरम किंवा नवनवीन ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याचा तुमचा कल वाढेल. पण सावध रहा, 11 एप्रिलपूर्वी राहू आणि बुध यांचा जड बुद्धी दोष तयार होत आहे. याचा अर्थ असा की जे करू नये असं तुम्हाला वाटतंय तेच तुम्ही कराल. यामुळे मानसिक ताण आणि अस्वस्थता वाढू शकते. अति काळजी घेण्याच्या नादात तुमच्या त्वचेला इन्फेक्शन होणार नाही याची दक्षता घ्या. मन विचलित होऊ देऊ नका, कारण मन शांत असेल तरच शरीर निरोगी राहील. आता वळूया तुमच्या करिअर आणि शिक्षणाकडे. तुमच्या 5व्या घरात म्हणजेच विद्यास्थानात साक्षात गुरु म्हणजेच बृहस्पती विराजमान आहेत. गुरु तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतात. मला आता काहीतरी करून दाखवायचं आहे ही जिद्द तुमच्यात निर्माण होईल. शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुम्हाला नवीन कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल किंवा शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल तर हा महिना तुमची साथ देईल. पण एक अडचण आहे, राहूची 5वी दृष्टी तुमच्या 5व्या घरावर पडत आहे. यामुळे तुमचं मन भरकटू शकतं. अभ्यासावरून लक्ष विचलित होऊन ते प्रेमाकडे किंवा फालतू गोष्टींकडे वळण्याची शक्यता आहे. तुमचं मन पूर्वेकडे धावतंय की पश्चिमेकडे हे तपासा आणि त्याला परत वशमध्ये करा, कारण आज जे लक्ष तुम्ही अभ्यासावर द्याल तेच तुमच्या भविष्य घडवणार आहे. मित्रांनो, आता आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तुमचं प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवन. आज तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे, त्यामुळे हा भाग खूप लक्ष देऊ नये का. कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या वाणीच्या स्थानात म्हणजेच 2ऱ्या घरात सूर्य, शनी आणि मंगल असे 3 पापी ग्रह एकत्र आले आहेत. जेव्हा हे 3ही अग्नितत्व आणि हट्टी ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या आवाजात एक प्रकारचा अहंकार येतो. तुम्ही समोरच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करता. तुमच्या मनात विनाकारण शंका कुशंका निर्माण होतील.
लहान गोष्टीवरून रागाचा उद्रेक होईल आणि यामुळे तुमच्या प्रेम संबंधात मोठी दरी निर्माण होऊ शकते. विशेषतः 14-15 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलताना खूप संयम ठेवावा लागेल. तुमच्या रागामुळे तुम्ही स्वतःच्या नात्यात अडचणी निर्माण करू नका. मात्र तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक अतिशय आनंदाची बातमी आहे. 7व्या घराचा स्वामी सूर्य जेव्हा उच्च स्थानी येईल तेव्हा तुमच्या जोडीदाराला मोठी प्रगती मिळेल. त्यांना नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. तुमच्या पार्टनरच्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. जरी 7व्या घरात केतू बसला असला आणि तो थोडं असमाधान निर्माण करत असला तरी काळजी करू नका. कधी राजमा चावल बनवले तर छोले भटुरे का नाही बनवले अशा किरकोळ कुरबुरी होतील, पण तुमचं बॉन्डिंग मजबूत राहील. फिरायला जाण्याचे किंवा फॅमिली प्लॅनिंगचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अतिशय सुंदर आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर आत्ताच या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी भलं होऊ शकतं. आता वळूया त्या विषयाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तुमचं नशीब आणि पैसा. 19 एप्रिल हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. का? कारण भाग्याचा स्वामी शुक्र जेव्हा आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजेच 4थ्या घरात येईल तेव्हा तो एक प्रचंड शक्तिशाली राजयोग निर्माण करेल. वर्षातून फक्त एकदाच हा काळ येतो जेव्हा नशिबाची दारं सताळ उघडतात. जर आत्तापर्यंत तुमचे सर्व रस्ते बंद झाले असतील तर 19 एप्रिल नंतर तुम्ही असा एक रस्ता शोधून काढाल ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. गुंतवणूक करण्यासाठी, नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्यासाठी हा काळ सोन्यासारखा आहे. तुमच्या मनात जे काही नवीन प्लॅन्स किंवा आयडियाज आहेत ते आता अंमलात आणण्याची वेळ आली आहे. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचे वरिष्ठ किंवा बॉस यांच्याशी वाद घालणं टाळा. तुमच्याकडे टॅलेंट खूप आहे, पण तुमचा हट्टी स्वभाव आणि अहंकार तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो. ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालू नका, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात नोकरी सोडण्यासारखा टोकाचा निर्णय घेऊ शकता. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी 14 एप्रिल ते 15 मे हा काळ वरदान ठरेल. तुम्हाला हवी तशी आणि सन्मानाची नोकरी या काळात मिळू शकते. व्यवसायातही डेली इन्कम वाढणार आहे. तुमची बोलण्याची पद्धत ग्राहकांना आकर्षित करेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अचूक उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील. पहिला उपाय, बुधाचा बीजमंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः या मंत्राचा जप करा. दर बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला. दुसरा उपाय, दररोज पक्ष्यांना दाणा पाणी द्या. तुमच्या हाताने पक्ष्यांना अन्न दिल्याने तुमच्या कुंडलीतील अनेक दोष मिटतात. तिसरा उपाय, हनुमानाची उपासना करा. दररोज हनुमान चालीसा पठण केल्याने तुमच्यातील राग कमी होईल आणि शत्रूंचा नाश होईल. शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय, शनिदेवाचा बीजमंत्र ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः याचा 108 वेळा जप करा. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या की ग्रह फक्त आपल्याला दिशा दाखवतात, पण कर्म आपल्यालाच करावं लागतं. हा महिना तुमच्यासाठी बदलाचा आणि प्रगतीचा आहे. फक्त संयम आणि सकारात्मकता सोडू नका. तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. जाता जाता पुन्हा एकदा, जर ईश्वरावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. हर हर महादेव.